भडना गावातील छोटू कुमार हा तरुण शेती करत असे. शेतीशिवाय अन्य मोलमजुरीचे कामे करून तो आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत होता. लग्नानंतर काही दिवसच त्याची पत्नी छोटी ही सासू सासऱ्यांजवळ नांदली. नंतर मात्र तिने विभक्त राहण्याचा तगादा छोटू कुमार याच्याकडे लावला. काही दिवस त्याने चालढकल केली, पण ती वारंवार आग्रह करत होती, वाद घालत होती. त्यामुळे अखेरीस त्याने वायली राहण्याचा निर्णय घेतला. तो आणि त्याची पत्नी छोटी असे दोघेच राहू लागले. तो तर दिवसभर संसारासाठी कमाई करण्यात व्यस्त राहत होता. ती घरातच असे. काही वेळा शेतातील कामासाठी ती शेतात येत असे, मात्र बहुतेकदा ती घरातच असायची, कारण तिला सासू सासऱ्याचा धाक नव्हता. तसेच पती सकाळी गेला की संध्याकाळी उशिरात परत येत असल्याने त्याचाही काही त्रास नव्हता. या रिकाम्या वेळात तिचा वेगळाच खेळ सुरू झाला होता. हे कानावर आल्यापासून छोटू कुमार बेचैन राहू लागला होता. आपण वायली राहून चूक केली असे त्याला वाटत होते, पण आता पर्याय नव्हता. यातून कसा मार्ग काढावा याचे कोडे त्याला सुटत नव्हते. तिकडे त्याची पत्नी छोटी मात्र मजेत राहू लागली होती. ती तरुण होती. सडपातळ बांध्याची, सावळ्या रंगाची, आकर्षक चेहऱ्याची छोटी पाहणाऱ्याची नजर खेचल्याशिवाय राहत नसे. या रूपाच्या जोरावर तिने लग्नाआधीच इश्काचा खेळ खेळला होता. त्यामुळे तिला पुरुषांची नजर चांगलीच ओळखीची झाली होती. तिच्या सासरकडून नातेवाईक असणारा मधुर हा तिचा गोंडा घोळू लागला होता. मधुर थोडेफार शिकलेला होता. त्याला नोकरी होती. तो नोकरीसाठी रोहतक येथे राहत होता. तो सुट्टी वा काही कामानिमित्त गावी येत असे. गावी आला की त्याचे छोटू कुमार याच्या घरी जाणे येणे होत असे. वास्तविक तो छोटू कुमारचा नातेवाईक असला तरी त्याची छोटू कुमारपेक्षा त्याच्या बायकोशी जास्त सलगी होती. शहरातून येणारा मधुर हा टापटीपमध्ये राहत होता. काही ना काही कारण काढून छोटू कुमारच्या बायकोशी बोलत होता. ओळख वाढत गेली होती. चेष्टा मस्करी सुरू झाली होती. मोबाईल फोनच्या क्रमांकाची देवाणघेवाण सुरू झाली होती. परिणामी संपर्क वाढला होता. जवळीक वाढत गेली होती. तो तिला म्हणायचा, किती दिवस काम करत राहणार, चला रोहतकला मस्त फिरून आणतो तुम्हाला. तिला हे आमंत्रण आवडत असले तरी ती म्हणायची, आम्हाला शेती सोडून कसे चालेल, तुमची नोकरी आहे तिकडं, म्हणून तुम्हाला जमते. ती काहीतरी बोलून वेळ मारून नेत असली तरी तिच्या मनात त्याच्यासोबत रोहतकला जाण्याची इच्छा वाढू लागली होती. शेतात राबणाऱ्या पतीपेक्षा नोकरी करणारा मधुर तिला जास्त चांगला वाटू लागला. त्याचे टापटीप राहणे तिला आवडत होते. मधुरने छोटू कुमारच्या बायकोसाठी एक ड्रेस आणला होता. ड्रेस घेऊन तो छोटू कुमारच्या घरी आला तेव्हा छोटू कुमारची बायको ही घरी एकटीच होती. त्याने तो ड्रेस तिच्या हातात दिला. तो ड्रेस पाहून तिला फार आनंद झाला. घरामध्ये कुणी नसल्याचे पाहून त्याने या संधीचे सोने करण्याचे ठरवले. तो तिला म्हणाला, तुम्ही हा ड्रेस आत्ता लगेच घाला. ती त्याच्यासमोरच तो ड्रेस घालू लागली. हे पाहून तो उत्तेजित झाला आणि त्या दोघांनी तिथेच कामक्रीडा चालू केली. पाहता पाहता दोघेही कामक्रीडेमध्ये रंगून गेले. काम तृप्ती करून ते बाजूला झाले, पण आता ते एकमेकांपासून कधीही वेगळे होणार नव्हते. दोघांमधील अनैतिक संबंध सुरू झाले. मधुर फार दिवस गावी राहत नसे. तो नोकरीसाठी नेहमीच रोहतकला असायचा. सुट्टीला गावी आला की तो छोटी बरोबर शरीर संबंध ठेवायचा. त्यामुळे हा प्रकार उघड झाला नव्हता. वर्षे दीड वर्षे कसे तरी निघून गेले. या काळात दोघांनी मनसोक्त शरीर सुखाचा आनंद लुटला होता. कोणाला काही कळत नाही असे तिला वाटत असले तरी तिच्या पतीला मात्र शंका येऊ लागली. आपल्या बायकोच्या वागण्यात पडलेला फरक त्याला जाणवत होता. तिचे नटणे, सजणे, नवनवे कपडे हे सगळे त्याला खटकत होते. यासाठी ती पैसे कुठून आणते याचे उत्तर ती देऊ शकत नव्हती. दुसरीकडे गावात आलेला मधुर जास्तीत जास्त वेळ छोटू कुमारच्या घरात असतो हेही काही जणांच्या लक्षात आले होते. ते छोटू कुमारच्या कानावर गेले तेव्हा मात्र तो अस्वस्थ झाला, कारण बऱ्याचदा त्याने आपली बायको मधुरशी गप्पा मारत असलेली पाहिली होती. आता तो जे समजायचे ते समजून गेला होता. आपल्या बायकोने आपला विश्वासघात केला या विचाराने तो सैरभैर झाला होता. पण आता वेळ निघून गेली होती. त्याच्यासमोर काही पर्याय उरला नव्हता. त्यामुळे बायकोला समजावून सांगण्याशिवाय तो काहीच करू शकत नव्हता. पण त्याचे समजावून सांगणे तिला राग आणत होते. तो काही बोलला तर ती चिडायची. परिणामी संसारात चांगलेच भांडण पेटले होते. गेले 2 महिने तर छोटू कुमारने तिच्यावर पाळतच ठेवली होती. मधुर गावात आला की छोटू कुमार घरातून बाहेरच पडत नव्हता. तसेच बायकोलाही एकटीला कुठे सोडत नव्हता. त्याचा परिणाम म्हणजे त्या दोघांची भेट होत नव्हती. शरीर सुख घेता येत नव्हते. ते दोघे बेचैन होत होते. छोटू कुमार आहे तोवर आपल्याला सुख मिळणार नाही अशी त्याची बायको आणि तिच्या प्रियकराची खात्रीच पटली होती. यावर एकच उपाय होता, तो म्हणजे छोटू कुमारचा अडसर दूर करणे. पण हे काम सोपे नव्हते. त्याचा खून करणे, त्याची विल्हेवाट लावणे शक्य नव्हते. पोलिसांनी पकडले तर आयुष्यभर तुरुंगात सडावे लागणार याची त्यांना जाणीव होती.
मधुर हा हुशार होता. त्याने सारी बुद्धी पणाला लावून एक प्लॅन आखला. तो रोहतकला असतो हे सर्वांना माहीत होते, पण एका रात्री तो रोहतकवरून गावाकडे येईल आणि शेतातच लपून बसेल. त्यावेळी छोटी ही तिचा पती छोटू कुमार याला घेऊन शेतात येईल. तिथे कोणी नसल्याची संधी साधून दोघांनी मिळून छोटू कुमारचा खून करायचा. मृतदेह तिथेच टाकून ती घरी येऊन झोपी जाईल, तर मधुर हा रोहतकला निघून जाईल. दुसऱ्या दिवशी छोटू कुमारचा मृतदेह सापडेल तेव्हा त्याची बायको घरातच झोपलेली असेल, तर तिचा प्रियकर मधुर रोहतकला नोकरीवर हजर झालेला असेल. त्यामुळे गावात दोघांच्या अनैतिक संबंधाची चर्चा झाली असली तरी त्या दोघांवर संशय घेतला गेला तरी ते पोलिसांच्या ताब्यात सापडणार नाही. हा प्लॅन एकदम परफेक्ट होता. तिलाही ते पटले आणि ते दोघे छोटू कुमारचा जीव घ्यायला तयार झाले. दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळपासून छोटीने नियोजन आखण्यास सुरुवात केली होती. दिवसभर उन्हाचा तडाखा जास्त असल्याने घरातून बाहेर पडू नका असे तिने पतीला सांगितले. शेतातील गहू कापण्यासाठी आपण संध्याकाळी जाऊ असे ती त्याला म्हणाली. त्याला छोटू कुमारने होकारही दिला. दिवसभर त्याने इकडची तिकडची कामे उरकून घेतली. रात्री जेवण आटोपले आणि तो शेताकडे जाण्याच्या तयारीला लागला. पण तिला इतक्यात जायचे नव्हते, कारण तिला त्याच्याबरोबर शेतात जाताना कोणी पाहू नये याची तिलाच खबरदारी घ्यायची होती. तो शेतात जाण्याची गडबड करू लागला तशी ती त्याला बिलगली आणि त्या दोघांनी तिथे कामक्रीडा केली. त्याला भरभरून सुख देणारी त्याची बायकोच काही वेळानंतर त्याचा काटा काढणार आहे हे त्याला माहितीच नव्हते. तो आपल्या सुंदर बायकोच्या जवानीचे रसपान करू लागला. त्याने मनसोक्त शरीरसुख घेतले. काम तृप्ती झाल्यानंतर ते दोघे बाजूला झाले. तो शांत झाला होता. आता त्याला शेतात जाण्याची आठवण झाली. तो लगबगीने उठला, कपडे घातले आणि शेतात जाण्यास तयार झाला. तिनेही सगळे आवरले आणि त्याच्यासोबत जाण्याची तयारी केली. दोघे घरातून बाहेर पडले तेव्हा गावात शांतता पसरली होती. कुणी ओळखीचे भेटणार नाही याची काळजी घेत ती त्याला घेऊन शेतात गेली. आता कापणीची तयारी सुरू झाली. त्याने परिस्थितीचा अंदाज घेतला. सुरुवात कुठून करायची, काम कुठे संपवायचे हे त्याने आधीच ठरवले होते. त्यामुळे त्याला फार घाई नव्हती. हे त्याचे नेहमीचेच काम होते. पण आजचा दिवस वेगळा आहे हे मात्र त्याला कळलेच नव्हते. ते येण्याआधीच मधुर तिथे येऊन लपून बसला होता. त्याने येताना सोबत एक लोखंडी जड पाईप आणला होता. अंधारात उभ्या पिकात छोटू कुमार पुढे सरकला तसा लपून बसलेल्या मधुरची त्याच्यावरच नजर होती. तो टप्प्यात येताच मधुर अचानक समोर उभा राहिला. दुसऱ्या क्षणी त्याने हातातील लोखंडी पाईपचा जोरदार फटका छोटू कुमारच्या डोक्यात आणला. तो कोलमडला. त्याचे डोके फुटले होते. तो शेतातच उताना पडला. तशी त्याची बायको पुढे आली. तिने त्याचे पाय दाबून धरले तर मधुरने पुन्हा पाईपने त्याच्या डोक्यावर, छातीवर, पोटावर पटापट घाव करण्यास सुरुवात केली. त्याला ओरडण्याची, बचावायची संधीच मिळाली नाही. या बेदम माराने काही वेळातच त्याचा जीव गेला. तो निश्चित पडला. तेव्हाच ते दोघे थांबले. मधुर म्हणाला, तो मेलाय का नक्की बघ. तिने त्याच्या छातीवर दाबून पाहिले. आता कसलीच अडचण उरली नाही अशी म्हणत तिने आपला पती ठार झाल्याचे प्रियकराला निर्लज्जपणे सांगितले. आता इथून पुढे तुझ्या आणि माझ्यात कोणाचीच अडचण येणार नाही. तू फक्त माझी आहे अशी म्हणत त्याने तिला मिठीत घेतले. तिनेही त्याला प्रतिसाद दिला आणि त्या दोघांनी निर्लज्जपणे त्या मृतदेहा शेजारीच कामक्रीडा चालू केली. जोरदार समागमानंतर ते शांत झाले. काम तृप्ती झाली तसे ते भानावर आले. आपण एकाचा खून केला आहे हे लक्षात आले तसे ते सावरले. आता महिनाभर एकमेकांना भेटायचे नाही, तसेच आता जाताना कोणाला दिसायचे नाही असे पक्के ठरवून ते तिथून निघाले. तो घाईघाईने बाजूलाच पडलेली चप्पल घालून तिथून निघून गेला आणि त्याची चप्पल तिथेच टाकून गेला. तीही घरी परतली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 एप्रिल रोजी शेतात छोटू कुमार याचा मृतदेह आढळून आला. पाहता पाहता गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. बघ्यांची गर्दी झाली. कुणीतरी अत्यंत निर्दयपणे कशाने तरी वार करून त्याचा खून केला आहे हे दृश्य पाहून लोक हळहळ व्यक्त करत होते. तर छोटी पतीच्या मृतदेहाजवळ आक्रोश करत होती. कुणीतरी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि छोटू कुमार याचा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी खून केला. त्याला कशाने मारले हेही समजत नव्हते, कारण घटनास्थळावर काही सापडले नव्हते. काहीच पुरावा नसल्याने पोलीस एखादा तरी धागा सापडतो का याचा विचार करत होते. दरम्यान घटनास्थळावर पडलेली चप्पल छोटू कुमार याची नसल्याचे उघड झाले, कारण अशी शहरी पद्धतीची चप्पल गावात मिळतच नव्हती. त्यामुळे ही चप्पल कोणाची असावी, ती इथे कशी काय आली हे एक कोडे होते. दुसरे म्हणजे छोटू कुमार याची चप्पल गायब होती. याचा अर्थ असा निघत होता की कुणीतरी गडबडीत छोटू कुमार याची चप्पल घालून गेला आणि स्वतःची चप्पल इथे टाकून गेला. ही चप्पल विसरून जाणारा छोटू कुमार याचा मारेकरी असू शकतो असा निष्कर्ष पोलिसांनी काढला.
आता पोलिसांनी गावात गोपनीय चौकशीला सुरुवात केली. छोटू कुमार याची पत्नी छोटी आणि गावातील तरुण मधुर पाल याचे अनैतिक संबंध असल्याची चर्चा गावात होती. ही चर्चा पोलिसांना समजली, त्यामुळे मधुर संशयाच्या रडावर आला. पण प्रथमदर्शनी या प्रकरणात त्याचा काही संबंध दिसत नव्हता, कारण तो या 2-4 दिवसात गावाकडे आलाच नव्हता. तो रोहतकमध्ये नोकरीच्या ठिकाणीच होता, त्यामुळे त्याचा या प्रकरणाशी संबंध नव्हता. पण घटनास्थळी सापडलेली चप्पल शहरी भागातील असल्याने कदाचित ही त्याची चप्पल असू शकते असा पोलिसांचा अंदाज होता. केवळ संशयातून पोलिसांनी एक पथक रोहतकला पाठवले. तिथे मधुरपाल याच्याकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने कानावर हात ठेवले. मी गावी आलोच नाही, माझा छोटू कुमार किंवा त्याच्या बायकोशी कसलाही संबंध नाही असे म्हणत त्याने हात झटकले. पण त्याच्या पायातील चपलेने पोलिसांचे लक्ष वेधले. शहरात नोकरी करणारा तरुण शेतकऱ्यासारखी चप्पल का वापरेल या प्रश्नाचे उत्तर देताना मात्र मधुर गडबडला होता. पुढील चौकशीसाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्यात छोटी आणि मधुर या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता ते फार काळी खोटे बोलू शकले नाही. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. केवळ वासनेच्या मोहपायी त्यांनी एकाचा जीव घेतला होता. या खुनाचा कट त्यांनी अचूक रचला होता. पण वासना भडकली आणि वासना शमवण्याच्या घाईत मधुरच्या हातून झालेली एक चूक त्यांना तुरुंगात घेऊन गेली. कोणताही गुन्हा कधी लपत नाही, कारण एक छोटा पुरावाही गुन्हेगाराचे पितळ उघडे पाडू शकतो. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा.